नमस्कार मित्रांनो, मला स्वतःला असं वाटतं की आदर्श शोधण्यासाठी डायरेक्ट नॅशनल लेव्हलवर वगैरे जाण्याची काही गरज नसते. आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक प्रकारचे आदर्श असतात. जितेंद्र हा तुमच्यासाठी अनेकांना आदर्श ठरू शकतो आणि तोही सामान्य परिस्थितीतून वर येऊन आज असामान्य स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे. मी स्वतः आज तुमच्यासारख्या तरुण मुलांसमोर बोलायला उभा राहत असताना माझ्या मनात दोन विचार आहेत. एक असा आहे की मी ज्या वेळेला तुमच्या वयामध्ये होतो तेव्हा मी अत्यंत व्रात्य होतो आणि नुसता व्रात्य नव्हतो तर इतरांना लीड करून एखादा कार्यक्रम कसा उधळून लावायचा याच्यामध्ये पटायचं. त्यामुळे एखादा अनिल सत्ते कुठे दिसतोय का याचा मी शोध घेतोय की जो उधळून जाऊ शकतो असा, पण अजून तरी काही दिसलेलं नाही मला. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का की आता सरांनी फार चांगलं वाक्य सांगितलं की उभे राहा आणि स्वतः करता टाळ्या वाजवा. हे खरं आहे. आता एक जितेंद्र बद्दल छोटीशी गंमत सांगतो की आता 30-35 वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि माझं एक वैशिष्ट्य आहे की मी जनरली माझी मैत्री ही जाहीर करत असतो माझ्या आता युट्यूबमधून, त्यानंतर रील्समधून, त्याच्या आधी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून. त्यामुळे कुठेही गेलो मी आणि कुणी भेटलं की मला जितेंद्रबद्दल आणि संजय राऊतबद्दल विचारलं जातं, कारण त्या दोघांची मैत्री माझी मी वारंवार तिचा पुनरुच्चार करत असतो. तर माझ्या असं लक्षात आलंय की जितेंद्र एक रहस्यमय असं कोड आहे. तुम्ही तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हत्ती आणि 7 आंधळे ही गोष्ट वाचली असेल की प्रत्येकाला जो मिळतो, भावतो, आढळतो तसा तो आहे असं त्याला वाटतं, प्रत्यक्षात तो वेगळा असतो. जितेंद्रच्या बाबतीत मला स्वतःला असं जुन्या लोकांशी भेटताना वाटतं की प्रत्येकाला भेटलेला, आढळलेला, मिळालेला, सापडलेला जितेंद्र हा वेगळा आहे आणि त्याच्याही पेक्षा तो स्वतः आणखीन अख्खा म्हणून वेगळा आहे आणि मला स्वतःला त्याचं एक कौतुक वाटतं. आज मी तुम्हाला तुमच्याशी बोलत असताना मी असे उगाच दुसरे आदर्श वगैरे सांगणार नाही. मी माझीच कहाणी थोडीशी तुम्हाला सांगणार आहे एवढ्या करता की तुम्ही स्वतःला जेवढे सामान्य समजता तेवढाच मी स्वतःला असामान्य लहानपणापासून समजत आहोत. आपल्या आजूबाजूचे लोक सतत आपल्याला प्रयत्न असा करत असतो की तू सामान्य आहेस, तू काही विशेष नाहीयेस. आणि मला स्वतःला लहानपणापासून असं वाटत आलं की आपण विशेष नसो तर आपण विशेष होण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो माझ्या आयुष्यातल्या, ज्या तुम्हाला असं वाटेल की खरंच मी पण हे करू शकतो. आणि नेहमी असं असतं की एखाद्या मोठ्या माणसाचं तुम्ही दैवतीकरण केलं की मग तुमच्यावर जबाबदारी राहत नाही त्याचं अनुकरण करण्याची. तर तो देव आहे, त्याला शक्य आहे सगळं, तो असामान्यच आहे, तो माझ्यासारखा नाहीये. माझ्यासारख्या माणसाचं काहीतरी वेगळेपण, वैशिष्ट्य जर मला ऐकायला मिळालं, मला असं वाटतं हा हे मी सहज करू शकतो. माझ्या आयुष्याकडे मी ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटतात की आज तुमचा यशस्वी म्हणून सत्कार होतोय. एक लक्षात ठेवा, यशाची व्याख्या ही ज्याने त्याने आपापली करायची असते. तुला जे यश वाटेल ते मला वाटेल असं नाही, मला जे सुख वाटेल ते तुला वाटेल असं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये मला कशामध्ये सुख आहे, मला कशामध्ये यश वाटतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की यश मिळवून पुढे काय साधायचं आहे मला, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, 10वीला मला मार्क मिळाले, 12वीला मार्क मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, चांगली पदवी मिळाली, त्यानंतर काय, मला काय करायचं आहे, मला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे, काय मिळवायचं आहे. मला असं वाटतं की मी जरी अत्यंत सामान्य, मी नेहमी गरीब आणि दरिद्री यांच्यामध्ये फरक करतो. माणूस मनाने दरिद्री असू शकतो, परिस्थितीने गरीब असू शकतो, पण दारिद्र्य हा मनाचा भाव असतो. तर मी गरिबीत आलो, पण मला तेव्हाही असं वाटत होतं, 2 गोष्टी मला अत्यंत लहान असताना लक्षात आल्या की आपण मोठ्या माणसांच्या आणि पॉझिटिव्ह मित्रांच्या सहवासात राहिलं पाहिजे. जे मित्र काय यात काही अर्थ नाही, असं होतं का, अशा तऱ्हेने जे निरुत्साही करतात त्यांची संगत सोडून द्या.
जे असं वाटतं हा हे होईल रे, मला पण वाटतं असं होईल, काहीतरी करता येईल आपल्याला, त्यांच्या बरोबर राहा आणि अयशस्वी माणसांच्या सावलीत सुद्धा जाऊ नका. अयशस्वी माणसं तुम्हाला अयशस्वी होण्याची 100 कारणं सांगून अयशस्वी होण्याला मदत करतात. त्याच्यावेळी तुम्ही यशस्वी माणसांच्या सहवासात राहिलात. आता तुम्ही म्हणाल की आम्ही एवढ्या हजारोळी संख्याने आहोत, आम्ही सगळे कसे असामान्य माणसांच्या, पण मी स्वतः जे केलं त्याची गंमत तुम्हाला सांगितली तर असे वाटेल की मी 8 वर्षाचा असताना मला वाचनाचा नाद होता आणि मला लहान मुलांचं, आता 8व्या वर्षी तर लहान मुलांचीच पुस्तकं, लहान मुलांची मासिकं मी वाचायचो. त्यामुळे मला सारखं असं वाटायचं की ही लहान मुलांच्या साठी मोठ्या माणसांनी लिहिलेल्या या गोष्टी आहेत, त्या लहान मुलांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी नाहीत. आणि मराठीत हा प्रकारच नाही. राजा मंगळवेढेकरांपासून सगळ्यांचं, सरिता पातकी वगैरे सगळ्यांचं साहित्य मी त्यावेळेला वाचत होतो. तुम्ही संपादकांना त्यावेळेला एक 10 पैशाला कार्ड मिळायचं पोस्टाचं आणि 20 पैशाला जोड कार्ड. मी सगळे जेवढे मराठीतले छोटे मुलांची मासिकं चालवणार होते त्याला एक कार्ड टाकलं की मला असं वाटतं की मोठी माणसं लहान मुलांच्या भूमिकेत शिरून जे काय लिहित आहेत ते चुकीचं आहे. लहान मुलांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत. मला लिहिण्याची इच्छा आहे. तुम्ही मला हे द्याल का संधी? सर्व संपादक आपल्याकडे एक लक्षात ठेवा, नेहमी सगळे मोठे लोक त्यांच्याकडे आता पीए वगैरे आता अलीकडे यायला लागले, पण पूर्वी अशी व्यवस्था नव्हती, तेव्हा ते आळशीपणा करायची उत्तर द्यायला. मी आयुष्यभर जोडकार्ड नावाचा प्रकार आमच्या वेळेला होता की तुम्ही तुमचा पत्ता लिहून दुसरं कार्ड त्याला जोडलेलं असायचं, त्याच्यावर तुम्हाला पटकन लोक उत्तर पाठवायचे. आता कधी स्टॅम्प आणणार, कधी ते पाकिट आणणार, कधी लिहिणार, त्यापेक्षा तुम्ही तो चॉईसच नाही ठेवायचा. रिप्लाय आपल्याला आलाच पाहिजे. आता तर तुम्ही सोशल मीडिया, मी येतो म्हणतात सोशल मीडियाच्या संदर्भातल्या गोष्टींमध्ये, पण मी सगळ्या संपादकांची परवानगी मिळाली आणि मग मी विचार केलेला की माझ्या जीवनात मला सांगण्यासारखं काय. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना रील किंवा सोशल मीडिया याचा नाद आहे, मला पण आहे. मी तर काळानुसार बदलत गेलो. मी प्रिंट मीडियात होतो, आता 55 वर्ष पत्रकार आहे, 75 वर्षांनी, आणि असा विचार केला तर 8व्या वर्षापासून आहे. तुम्ही 8व्या वर्षी विचार केला की मला काय सांगायचं माझ्या बरोबरच्या मित्रांशी बोलताना मी काय बोलतो. ऍक्च्युली तुम्ही आता रील आणि हे करताना तर त्यावेळेला तुम्ही कोणाची तरी कॉपी करता, ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मनात काय विचार आहे तो तुम्ही तुमच्या मित्राला जसं सांगाल तसा ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी ते रील लिस्ट होणार. तुम्ही त्यावेळेला गोष्टी लिहायला सुरुवात केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल. अर्थात हे अशी मोनोपोली निर्माण करणं हा माझा स्वभाव आहे. मराठीत त्यावेळेला 8 मुलांची मासिकं होती. मी 8च्या 8 मुलांच्या मासिकामध्ये दर महिन्याला लिहायला नको आणि मुलांनाही आवडायला लागली, कारण त्यांच्या वयाचा मुलगा ते लिहित होता. त्यावेळेला मी एक गंमत केली की मी एक जोडकार्ड लता मंगेशकरांना पाठवलं आणि त्यांना लिहिलं की तुमची गाणी हा माझ्यासाठी प्राणवायू आहे. एवढंच एक वाक्य लिहिलं, खाली तुमचा भक्त वगैरे वगैरे अनिल थत्ते, आणि जोडकार्ड पाठवलं लता मंगेशकरांना. त्याच्यावर त्यांचं एक त्या उरलेल्या कार्डावर पत्र हे आलं मला, अनिल आशीर्वाद आणि खाली लता मंगेशकर. ते पत्र आल्यावर पुढे बघा की प्रत्येक गोष्टीचं तुम्ही किती काही छोटे असा मोठे असा, तुम्हाला तुमच्या परिसरात कसं आहे ना की आता जसं जितेंद्रचा एक मतदारसंघ आहे किंवा इथे आता नगरसेवक आहे, त्यांचा एक मतदारसंघ आहे, ते त्या मतदारसंघाला गृहीत धरून त्या मतदारसंघासाठी म्हणून काहीतरी करतात आणि ते त्यांच्यावर पोहोचवतात. तुम्ही असा विचार केला पाहिजे, मी जो लहानपणापासून करत आहोत, मग दुसऱ्यांची उदाहरणं कशाला देऊ. जर मीच एक यशस्वी माणूस आहे माझ्या व्याख्येप्रमाणे, मी लोकांचं कशाला सांगू हा असा यशस्वी झाला, तो असा यशस्वी झाला, ते अब्दुल कलाम असं होते. मी काय ते सांगतो ना तुम्हाला, कारण मी तुमच्या जवळच आहे, मी तुमच्यासारखाच आहे. त्यामुळे तुम्हाला पटकन असं वाटेल हा झाला मी पण होऊ शकतो. ते लता मंगेशकरांचं पत्र वाटून बघा, मार्केटिंगचा सेन्स कसा असतो माणसाला, तो जर नसला तर निर्माण करावा लागतो. ते पत्र लता मंगेशकरांच्या सहीचं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये काही लोक असे आहेत की जे अशा तऱ्हेच्या सह्या वगैरेंचा एक अँटिक पीस जसे गोळा करतात. मग अँटिक पीस कसं आहे की आपल्या घरामध्ये जी समई असते तिला आपण 50 रुपये पण देत नाही, पण ती अँटिक पीस म्हणून घासली पुसली आणि खराब केली आणि नेऊन ठेवली तर तिला 5,000 पासून 5 लाखापर्यंत वाटेल किंमत येते. ही फॅक्ट आहे आज. तर त्यामुळे मी ते लता मंगेशकरांचं पत्र घेऊन ठाण्यातल्याच एका मराठी उद्योगपतींकडे गेलो. म्हटलं माझ्याकडे लता मंगेशकरांची सही आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर म्हटलं मला ही 1,000 रुपयाला विकायची.
अरे हिची किंमत म्हणाली 1 लाख आहे आणि उद्या तर म्हणजे त्या नसतील तर ही 10-15 लाखाला जाईल, दे मला. मी पहिले 1000 रुपये आयुष्यातले लता मंगेशकरांच्या सहीवर घेतले, जे फक्त एका जोडा कार्डाची किंमत होती. आणि लक्षात आलं की ही जी मोठी माणसं आहेत सगळी ना, त्यांना जर तुम्ही एका नम्र भावाने अप्रोच झाला आणि त्यांना मोठेपणा दिला, एक लक्षात ठेवा, आपल्याकडे दुसऱ्याला छोटं करणं, दुसऱ्याला लहान करणं हा छंद आहे आपला. पण तुम्ही दुसऱ्याला मोठं करता त्यावेळेला स्वतः मोठं होता. कधीही दुसऱ्याला छोटं करून मी माझ्या आयुष्यामध्ये मोठा नाही झालो. आनंद दिघेंना धर्मवीर ही पदवी मी दिल्यामुळे ते धर्मवीर झाले, पण धर्मवीरांना धर्मवीर करणारा अनिल छत्ते म्हणून मी अमर झालो. ही मोठी गोष्ट आहे. आणि हे लोकांना मला बरेच जण असं विचारलं, कारण धर्मवीर तुला काय फायदा झाला. मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये ज्याच्या मनामध्ये अशी भावना येते की मला काहीतरी व्हायचं आहे, त्याला सगळ्यात प्रथम अनिल छत्तेची आठवण येते की आनंदी यांना धर्मवीर करणारा हा माणूस आहे, याला मी आठवण झालो पाहिजे, त्याला भेटलो पाहिजे. त्यानंतर मी साधी गोष्ट केली, 10 पैशाची 15 पैशाची जोड कार्ड घ्यायची, 20 पैशाची, आणि ती मोठमोठ्या साहित्यिकांना पाठवायची. आणि मग तुमची स्वाक्षरी मला मिळाली वगैरे, एखादा संदेश दिल्याचा उपकृत होईल वगैरे. आणि जवळजवळ सगळ्यांची माझ्याकडे अशा तरी द्यायला लागले. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं की माझा अक्षर जे होतं ते खूप वाईट होतं. तुमच्यासारख्यांना बऱ्याच आता तो तुम्हाला टाईपच करणार, अक्षराचा प्रश्नच राहिला नाही, पण आमच्या वेळेला होता तो. तर मला सर म्हणायचे की तू लिहितोस पेपर चांगला, पण अक्षर तुझं एवढं वाईट आहे की त्यामुळे तुझे मार्क जातात. म्हणजे काय करू. ते म्हणजे काही नाही, खोदपाटी मिळते, त्यावेळेला आमच्या वेळेला मिळायची, त्याच्यामध्ये अक्षर गिरवायचे असायचे. ते म्हणाले हे ना तू 500 वेळा कर, तुझं अक्षर सुधारेल. रिअली मी जवळजवळ 400-500 वेळेला ती खोदपाटीमध्ये अक्षर गिरवून माझं अक्षर इतकं सुंदर झालं, अप्रतिम झालं, की मग मी विनोबा भाव्यांचं बातम्या पेपरमध्ये, पेपर तुम्ही वाचता म्हणजे काय करता, त्या पेपरमध्ये माझ्यासाठी काय आहे हा विचार सतत मनात पाहिजे. तर तिथे मी असं वाटलं की कुणीतरी एक देवदास नावाचे एक गृहस्थ आहेत, ते विनोबा सकाळी जे 2 तास बोलतात, 1 तास ते लिहून घेतात आणि त्याची पुढे पुस्तकं होतात. तुम्ही थेट एक पोस्टकार्ड, जोड कार्ड डायरेक्ट विनोबांच्या आश्रमावर पाठवलं आणि त्यांना लिहिलं की अक्षर सुंदर आहे, देवदास तुमचे वर्षभर काम करतात, एखादा महिना त्यांना सुट्टी देऊन तुम्ही मला संधी द्याल का, एवढंच. त्यावर त्यांच्या पीएचं पत्र आलं की तुम्ही इथे येऊन भेटा पवनार आश्रमामध्ये. मी गेलो, त्याने अक्षर पाहिलं. यू बिलीव्ह मी, ऍट द एज ऑफ 16 or 17, 16-17व्या वर्षी मी विनोबांच्या आश्रमात 1 महिनाभर फक्त सकाळी 8 ते 10 ते जे बोलतील ते लिहून घेण्याचं काम करतो. एका कारणात मी माझं असं वर्णन करत होतो की एका पोस्ट कार्डाने ज्याचं जीवन बदललं. काय खर्च आला मला, 20 पैसे, माझं जीवन बदललं. विनोबांकडे 1 महिना तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमचं जीवन बदलून जातं. मोठ्या माणसाच्या सहवासामध्ये तुम्हाला मोठा माणूस, मी कधीही मोठ्या माणसाकडे या आधाराने कधी बघितलंच नाही. माझ्या जीवनात असंख्य शेकडो मोठी माणसं आहेत, त्यांच्याकडे मी या दृष्टीने पाहिलं, हा मोठा माणूस, मोठा माणूस. या मोठ्या माणसाचा कोणत्या गुणामुळे तो मोठा झाला आणि त्यातला कोणता गुण माझ्याकडे आहे किंवा मी मिळवू शकतो किंवा माझ्यामध्ये आत्मसात करू शकतो, याच्यामुळे मी याच्यासारखा नाही तरी निदान याची आवृत्ती मोठा होईल. आणि मी आज जो काय आहे, अनिल छत्ते हा ब्रँड आहे, ठाकरे हा ब्रँड आहे, तसा अनिल छत्ते ब्रँड आहे, आव्हाड हा ब्रँड आहे. हे ब्रँड आहे, हे ब्रँड असे आकाशातून पडत नाही, त्याच्याकडे मेहनत करावी. विनोबांकडे 1 महिना मी ज्या वेळेला राहिलो त्यावेळेला तिथे बाबा आमचे आले, तर ते विनोबाला सांगत होते की मी 1 महिनाभर आदिवासीमध्ये राहायला जाणार आहे, तुम्ही सजग असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, संधी देखील संधी शोधत असते तुम्हाला संधी देण्याची. असं लोक म्हणतात ना आम्हाला कुठे संधी मिळाली नाही ना, संधी पण संधी शोधत असते, पण तुमची त्यांची गाठ भेट पडत नाही, तुम्हाला एकमेकाला चुकत राहता आणि मग म्हणून संधी मिळत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक वाक्य सांगतो तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याच्यातून काय मिळवायचं आहे याची स्पष्टता तुमच्या मनामध्ये पाहिजे, अत्यंत स्पष्टता पाहिजे की मला नेमकं करायचंय काय, मला व्हायचंय काय, आयुष्याच्या कोणत्या कसोट्या माझ्या आहेत. मी लोकांच्या कसोट्यांवर जगणार नाही, लोकांच्या नाही कसोट्या. तसं जर करायला घेतलं तर माझ्या आईवडिलांच्या आदेशाप्रमाणे जर मी पुढे गेलो असतो तर एव्हाना कुठेतरी शिक्षक म्हणून निवृत्त झालो असतो. आणि सत्य वगैरे घडलाच नसता, कारण त्यांची अपेक्षा शिक्षक व्हावा अशीच होती, BA हो, BEd कर, शिक्षक हो. त्याच्या विरुद्ध मी बंड केलं नाही, मी तुम्हाला बंड करा असं नाही सांगत आहे, पण खरं आहे की
सिनेमामध्ये मी नेहमी बघतो की जिला लहानपणापासून सांभाळलं ती मुलगी, ती कसली जाहिरात असो आपण रोज बघतो त्याच्यामध्ये ती आईवडिलांना बंड करते. तर मी म्हटलं जिला जन्मभर सांभाळायचं तिने बापाविरुद्ध बंड करायचं नाही आणि त्याचं कौतुक करायचं. तर माझी बायको मला म्हणाली की असंच बंड जर तुम्ही गेलं नसतं तर मी तुमची बायको झाली नसते. आईला म्हटलं खरंच मी पण माझ्या आईवडिलांविरुद्ध बंड केलं. आणि मग मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो ना की एखादी गोष्ट आपल्याला नेमकी कोणती हवी आणि ती कशी मिळवायची आणि त्यासाठी नेमकी व्यूहरचना कशी करायची. तुम्ही छोटे आहात ना, डोंट वरी. प्रत्येक माणसाची, मी अत्यंत सामान्य होतो मला माहिती आहे, पण असामान्य होण्याचा ध्यास माझ्या मनामध्ये होता. मला वेळेची जरा कल्पना द्या, किती वेळ राहिले ते सांगत चला. हा नाही तुम्ही बोलत नाही. मी युट्यूबवर अर्धा एक तास रिकॉर्ड करतो, त्यामुळे मला किती वेळ बोलता येईल. पण माझं साधी गोष्ट गंमत सांगतो तुम्हाला. तर तुम्ही ज्या वयात आहे त्या वयात तुम्हाला ती गंमत ऍप्रिशिएट होतो की मी एम ए झालो आणि प्राध्यापक म्हणून SIS कॉलेजमध्ये नोकरीला लागलो. त्यावेळेला मला 2 चॉईस होते आयुष्यामध्ये. चॉईस करता येणं आणि तो चॉईस का करतोय याची जाणीव असणं हे फार महत्वाचं आहे. सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणतीही करिअर करता, मी ही करिअर का करतोय याच्यातून मी पुढे काय मिळवणार आहे. छोटीशी गोष्ट सांगतोय तुम्हाला, पण किती विचार करावा लागतो, केला जातो आणि करायचा असतो. ज्यावेळेला मी MA झालो त्यावेळेला मला मार्क सुंदर पडले असल्यामुळे मला दोन्ही ऑप्शन्स होते. कारण ऑलरेडी मी मराठीमध्ये 7-8 साप्ताहिकांमध्ये लिहित होतो, त्यामुळे सुपरस्टार होतो मराठी पत्रकारितेचा. मी पत्रकार म्हणून संपादक होऊ शकत होतो. मला अरुण टिकेकर वगैरे म्हणतात तू लोकसत्ताचा झाला असता, महाराष्ट्राचा झाला असता, पण मला व्हायचंच नव्हतं. मला मुक्त पत्रकारच व्हायचं होतं. तर त्यावेळेला मी विचार केला की त्यावेळेची समाजस्थिती अशी होती की प्राध्यापक, वकील, डॉक्टर यांना मान होता. आणि माझं ध्येय होतं की आयुष्यामध्ये प्रदीर्घ काळ आपल्या आयुष्यामध्ये जी असते ती व्यक्ती किंवा गोष्ट कोणती असते तर ती आपली बायको असते. तर बायको मनासारखी मिळाली तर मनासारखा संसार, मनासारखं जीवन हे सगळं पुढे आपल्याला मिळेल. तर मनासारखी बायको, आणि मग मनासारख्या बायकोच्या माझ्या काही व्याख्या होत्या. त्यावेळेला एक शर्मिली नावाचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये राखीचं एक अत्यंत गोंडस रूपातली राखी होती. त्याच्यामध्ये आता तुमच्या बेडीने तो पिक्चरही पाहिला नसेल, कदाचित गाणी पाहिली असते. माझ्या डोक्यात होती की अशी मुलगी आपली बायको पाहिजे. यू बिलीव्ह मी, किती मेंटली तुम्ही अलर्ट, प्रिपेअर्ड आणि असे संधी आली की ती सोडायची नाही. पहिलाच दिवस होता माझ्या कॉलेजचा. 2:30 वाजता मी प्रोफेसर कॉमन रूम मधून, पहिलाच दिवस होता, थोडा जरा एक्सायटेड होतो, बाहेर पडतो. समोरून एक घाऱ्या डोळ्याची मुलगी म्हणते माझी बायको आहे. नो डाऊट ही बायको, हिला मी पटवणार. आणि ती जवळ आली, ती म्हणाली अनिल ते तुम्ही आता. म्हणलं हा काय. ती म्हणे माझे बाबा तुमचे फॅन आहेत, सगळीकडे वाचतात वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की जाऊन सरांना भेट, एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटी सगळं मरू दे, पण तू बाहेरच आवडलीस. म्हणलं आज संध्याकाळी 5:30 वाजता तुझ्या बाबांना सांग की मी भेटायला येते, तुला मागे आला. ती एकदम टेकन बाबा ती म्हणे हो मी पण लहान आहे. म्हणजे लहान तर मोठी होणार नाही का, लहानच राहणार नाही. म्हणून मी येतोय संध्याकाळी 5:30 तुझी ऑर्डर करू. कारण मला माहिती एवढी सुंदर मुलगी उद्योगपती पटवून घेऊन जातो. मोठमोठे उद्योगपतींचा डोळा असतो ना चांगल्या सुंदर. आता मी बघतो ना माझ्या ओळखीतले सगळे उद्योगपती मला सांगतात अरे तू फिरतोस इकडे तिकडे, अशा चांगल्या आमच्या घरात शोधतील अशा मुली असतील तर जरा सांग. हिला कुणी उचलून देणार. ही शेवटची संधी आहे. संध्याकाळी वडिलांना भेटलो, वडील म्हणाल मी तुमचा चाहत आहे, ठीक आहे करा लग्न. लग्न केलं आणि खरंच आज 52 वर्ष झाली लग्नाला, मला कधी पश्चाताप झाला नाही. तिलाही झाला नाही हे योग्य संधी. तुम्हाला गमती सांगतो आयुष्यामध्ये खरंच कधी कधी विचार करतो मी. हा तुम्ही सांगत होतो विनोबांकडे होतो त्यावेळेला बाबा आमचे आले, लक्ष ठेवलं पाहिजे, तुमचे कान असेल चौकस पाहिजे, कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष पाहिजे तुमचं. तर बाबा आमचे विनोबांना सांगत होते, हे लिहून देत होते. विनोबांना ऐकू यायचं नाही, लिहून द्यायचे की मी याच्यामध्ये जाणार आहे. तर ते मीच लिहून त्यांना दिलं आणि वाचलं. चांगली गोष्ट म्हणाली. मी लगेच संधी घेतली. म्हणजे बाबा आमचे म्हणजे आज महाराष्ट्रामधला सामाजिक सेवेचा दीपस्तंभ आहे. तुम्ही त्याला म्हटलं की तुम्ही कधी जाणार आहात. आता 8-15 दिवसात. म्हटलं मी एक विनंती करू तुम्हाला, इथे म्हटलं रोज लेखन करून करून मी कंटाळतोय. असं ज्वलंत असं जीवन अनुभवायचं आहे. मी येऊ तुमच्याबरोबर, ये ना म्हणा. यू बिलीव्ह मी, मी त्यांच्याबरोबर बाबांबरोबर पहिल्यांदा
ते जेव्हा आदिवासींमध्ये गेले तेव्हा 1 महिनाभर त्यांच्याबरोबर गेलो. त्याच्यावर एक पुस्तक भमरागडची भ्रमणगाथा म्हणून दिलं. त्याला राष्ट्रीय पारितोषिक, स्टेट पारितोषिक मिळालं भमरागडची भ्रमणगाथाला. आणि त्यानंतर बाबांचे माझे संबंध त्यांचा अंत होईपर्यंत आणि आजही त्यांच्या मुलांशी. ते कसं झालं, ती संधी मी जर नीट काळजीपूर्वक घेतलं नसतं. असंच आता याचे जे गुरु आहेत शरद पवार, त्यांच्याकडे तर मी मला असं वाटतं की तुम्ही आता ना छोटी छोटी मुलं असताना तुम्हाला असा हा प्रश्न पडतो की हा मोठा माणूस मला विचारेल का. एक काहीतरी गोष्ट अशी करा की ज्याच्यामुळे त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईल. तुम्ही जर सतरंजा उचलत राहिल्यात ना तर तुम्ही कायमच सतरंजा उचलत राहाल. सतरंजी उचलल्यावर ती कुठे ठेवू विचारायला मुद्दाम नेत्याकडे जा, त्याच्या लक्षात येतं की यांनी सतरंजी उचलली. सतरंजा उचलणारे 100 आहेत. सतरंजा उचलणारे 100 आहेत. तुम्ही 99 पैकी म्हणजे राहणार. तुम्हाला 100 पैकी तुम्हाला लक्षात ठेवा, मी असं लोकांना सांगतो की मी चालती बोलती लक्षवेधी सूचना आहे. लक्षवेधी सूचना आहे. यू कांट इग्नोर मी. यू कॅन हेट मी, यू कॅन लव्ह मी, बट यू कांट इग्नोर मी. तुम्हाला मला एकदा पाहिल्यानंतर तुम्ही जन्मभर विसरणार नाही, माझी गॅरंटी. मला एकदा पहा. रोज मी असाच नव्या नव्या याच्यामध्ये असतो, ड्रेसमध्ये असतो, आणि त्याच्यातही बारीक बारीक कल्पना तुम्हाला करता येतात. मी माझा ब्रँड कसा बनवला याच्यावर सांगतो की गाड्या सगळ्यांकडेच असतात. मी ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी त्या गाडीकडे बघताना मी विचार असा केला, मर्सिडीज आहे माझ्या बाजू मोठी, 2 फूटची गाडी आहे, 3 फूटची गाडी आहे. ही माझी मारुती आहे 800, त्यावेळेला 50,000 मिळत होती. त्यातून काय साधणार आहे. मी म्हटलं चला असं काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यावर आपण फोटो लावूया. एवढा निर्लज्जपणा करायला पण हिंमत लागते. खरंच सांगतो तुम्हाला, सगळेजण तुम्ही जर कुठे कमी पडत असाल तर कोण काय म्हणेल गेला जन्ममध्ये, मला काय करायचं, मी काय म्हणतो हे महत्वाचं, मला काय वाटतं हे महत्वाचं. आयुष्यामध्ये कोण काय म्हणतो याच्याकरता 90% लोक मेलेली बघितली. खूप आयुष्य बघितलं, खूप लोकांना भेटलं. ज्यांचं ज्यांचं अधपतन झालं, ज्यांचा पराभव झाला, ते सगळेजण लोक काय म्हणतील, लोक काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, याला काय म्हणायचं ते म्हणून दे, मी काय म्हणतो माझ्याबाबत. मी त्या गाडीवर काही केलं नाही. 84 सालची गोष्ट आहे. फक्त माझे फोटो लावले. आज मी तुम्हाला सांगतो, मुंबईतल्या 99% अमराठी लोकांना देखील अनिल थत्ते त्या गाडीमुळे माहिती आहे. हाँ वो गाडी ना आपका है ना, हाँ आपको नहीं देखा था, गाडी देखा. ती गाडी, आणि त्याच्यातही मी चमत्कारिकच माणूस आहे. त्याची एक आणखी गंमत सांगतो तुम्हाला की ती गाडी जर मला नको असेल समजा त्या दिवशी वापरायला वगैरे, तर मी व्हीटीचं एक माझं दुकान आहे मित्राचं, माझ्या ड्रायव्हरला सांगतो व्हीटीला जा, त्या दुकानदाराकडून लिहून आण की त्याच्याकडे जाऊन आला. म्हणजे तिथपर्यंत ती गाडी गेली पाहिजे, तितक्या लोकांनी ती पाहिली पाहिजे, इतकी तिची पब्लिसिटी झाली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, पब्लिसिटी पेपरमध्ये करायला गेला लाखो रुपये पडतात. माझी एक गाडी 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये लाखो लोकांना कव्हर करून येते. छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला मी बिग बॉस मध्ये होतो, तुम्हाला सगळ्यांना मनामध्ये कुतूहल असेल की मला बिग बॉस मध्ये निवडतात कसं निवडलं, कारण ते निवडतात, आपण नाही त्यांच्याकडे ऍप्लिकेशन वगैरे करायचं. तर एक दिवस आनंद चव्हाण म्हणून त्या बिग बॉसचे जे प्रमुख आहेत त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले बिग बॉसच्या फर्स्ट सीझन मध्ये महेश मांजरेकर करणार आहे, तर त्यात आम्ही तुम्हाला सिलेक्ट करतो. चांगला आहे, बिग बॉस आयडिया चांगली आहे, मला सिलेक्ट का केलं. त्यामुळे असं झालं की आमच्या कमिटीची हॉटेलमध्ये मिटिंग होती, आणि त्या मिटिंगला ज्यावेळेला आम्ही सगळे आलो, आमचे याचे लोक ईडीचे, तर त्यावेळेला बाहेर तुमची गाडी पार्क केलेली होती. त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, मी चक्रम आहे, माझ्या पुढे जाऊ नका, माझ्या मागे राहू नका. त्यामुळे आम्ही असं थांबलो आणि विचार केला की हा काय माणूस आहे की जो स्वतः चक्र म्हणतो. तुम्ही का लिहिलं, आहे मी चक्रमच आहे म्हणून दिलं. त्यामुळे आम्हाला अशी चक्र माणसं बिग बॉस मध्ये लागतात, म्हणून तुमची निवड केली. कॅन यू बिलीव्ह की त्या गाडीवर मागच्या बाजूला फक्त मी चक्रम आहे एवढं लिहिलं, आणि ती माझी डोक्यात आयडिया कायम होती की मला असं प्रत्येक गोष्ट म्हणजे अतिशयोक्ती वाटते काही वेळेला लोकांना. मी म्हणतो गाडीला एवढी मोठी टाच दिली, मी त्याच्यावर माझी जाहिरात का नाही करू, मी इतर जाहिराती करतो त्याला मला पैसे पडतात. माझ्या गाडीवर मी अनिल थत्ते आहे, मी अमुक आहे तमुक आहे, काही असेल माझं, त्याच्यावर मी कायम, तुम्ही माझ्या गाड्या जर बघितल्या तर त्याच्या मागे काही ना काही स्लोगन असते जी परत करंट टॉपिकवर असते. आणि त्याची प्रेरणा, मी पूर्वी चर्चगेटला एक हॉटेल होतं, तिथे नाना चुडासमाज छोटे छोटे वाक्य लावायचे की ज्याच्यामधून लोकांना असं एक मार्मिक वाक्य मिळायचं. तशी वाक्य घ्यायची, गाडीच्या मागे टाकायची, त्याच्यातून ती गाडी फेमस झाली. त्या चक्रम 10 वर्ष ठेवली होती मी.
त्याच्यातून मुख्य मुंबईला माहिती झालं की हा अमुक अमुक माणूस आहे आणि हा वेगळा आहे इतरांपेक्षा. याची हिंमत बघा. आता बघा, गाडीवर स्वतःचं चित्र हा मोठी गोष्ट नाही आहे. 85 पासून आतापर्यंत एकाही मुंबईतल्या माणसाची हिंमत झाली नाही की स्वतःचे फोटो लावून फिरले. दिस इज युनिक. दिस इज युनिक. तसंच तुम्हाला आणखी काही गमती आहेत की आता ठाण्याची गमत आहे म्हणून मी सांगायचं, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मी पहिल्यांदा ज्यावेळेला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की समाजामध्ये वर्तमानपत्र तुम्ही वाचताना त्यावेळेला बातम्यांवर ओझरती नजर टाका, पण जाहिरातींवर पहिली नजर टाका. याचं कारण ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना प्रतिष्ठा आहे, ज्यांना प्रसिद्धीचं कौतुक आहे, हवयाचं म्हणणार नाही मी, कारण आपले क्लायंट असतात, प्रसिद्धीचं कौतुक आहे, ती माणसं जाहिरात करत असतात. आता आज जितेंद्रचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती आहे. त्या निमित्ताने मी ज्यावेळेला माझ्या पीएला सांगितलं आज सकाळी, त्याला म्हटलं जितेंद्रच्या सगळ्या जाहिरातींमध्ये कुणाकुणाची नावं आहेत त्याची यादी करून ठेव. उद्या जितेंद्र जेव्हा उभा राहील त्यावेळेला या सगळ्यांकडे तुला पाठवता येईल मला, किंवा आम्ही पण एक अंक काढतोय त्याला जाहिराती द्या. त्यावेळेला दिली होती. आता मला नाही वाटत ठाण्याच्या कुणी जितेंद्रच्या नावाने किती जाहिरात केल्या, त्या कुणाच्या आल्या त्यांची नावं केली, पण माझ्याकडे आता यादी तयार असेल. हे मला छोटी गोष्ट आहे. असंच एकदा गंमत झाली. ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टी पुरावे मी सांगतो की मी स्वर्गाच्या जाहिराती सारख्या बघायचो. तुम्ही स्वर्गाच्या जाहिराती ते माझे फोटो या आणख्या विंट्या फोटो पाहिजे असेल तर मी हा कोण माणूस आहे मणिलाल छेडा, एवढे जाहिराती करतो. 75 दुकान आहेत याची. जाऊया आपण भेटूया. मी यशस्वी माणसाला भेटायला संकोच करत नाही आणि तेही आता मला भेटतातच, पण जेव्हा नव्हतो मी काही तेव्हाही मला कोणी नाकार नाही. तुम्ही कशा पद्धतीने भेटता, काय म्हणून भेटता. तुम्ही जर त्याला असं लिहिलं, एक छोटी चिठ्ठी आत पाठवली की तुमच्या अमुक अमुक एका गोष्टी मी प्रभावित झालोय, केवळ 1 मिनिट दर्शन घेऊन मी माघारी जातो, एवढीच लिहा. तुम्ही माघारी जात नाही, तो तुम्हाला माघारी पाठवत नाही, पण तुमची चिठ्ठी इतकी नम्र पाहिजे. मी अशा शेकडो चिठ्ठ्या मोठ्या लोकांना लिहिलेल्या आहेत की फक्त दर्शन घेण्यासाठी क्षणभर आपण जर मला दिले वेळ, पुढे तो तासभर राहतो तुमच्याबरोबर आणि पुढे आयुष्यावर जोडला पण जाऊ शकतो. स्वर्गाची घटना अशीच आहे. हा माणूस एवढ्या जाहिराती करतो, जिकडे बघावं तिकडे स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. आणि आपल्या ओळखीचं नाही म्हणजे काय, प्रत्येक यशस्वी माणूस माझ्या ओळखीचा असला पाहिजे, प्रत्येक यशस्वी राजकारणी असला पाहिजे. मी नेहमी सांगतो, मी राजकारण्याला पण सांगतो की तुमच्या ओळखीत एक चांगला दांडगा पत्रकार पाहिजे, जो दांडगा या अर्थाने की समर्थन करायचं आलं तर सामर्थ्याने उभा राहील आणि कोणाची वाट लावायची असेल तर कुलकुल वाट लावून दाखवेल. दोन्ही गुण पाहिजे. नुसती उपयुक्तता तुमच्याकडे असली तर पाळलेलं कुत्र होतं आणि नुसतीच उपद्रवकारकता असेल तर रस्त्यावर पिसाळलेलं कुत्र होतं. तुम्हाला त्याचा पाळतो खेळतो याच्यामधला बॅलन्स करून स्वतःचं स्थान निर्माण करून त्याचा प्रिय टायगर बनायचं असतं. तसं बनणं ही कला आहे. त्यामुळे मी रोज पेपर पाहताना आज कोण कुठे कुठे झळकतोय, काय समजतोय, याच्यात काय पोटेन्शियल आहे. नंतर शरद पवार वगैरे नंतर सांगतो तुम्हाला वेळ मिळाली तर सांगा, मला संकोच करू नका. आधी 10 मिनिटं सांगा. नाही तर काय होतं पाहिजे, प्रमुख पाहुणा आला की असा लोटून देतात मुख त्याला बाहेर. हो साहेब आले साहेब आले. हो ना बाबा, माझं वाक्य तर पुरं करू दे. त्या मला 10 मिनिटं आधी सांगा, म्हणजे मी मुळामध्येच बंद करीन, मग नंतर तुम्ही हे करा. तर त्या स्वर्गवाल्याकडे गेलो. मी उदाहरणं देतोय, ती माझी देतोय. मी यशस्वी आहे, मी सांगतो तुम्हाला की तुमच्या आयुष्यात हे चमत्कार घडू शकतात. त्याच्याकडे गेलो, त्याने आत बोलवलं मला सांगायला लागला कुठल्याही स्टेशन समोर मनोहर जोशींची कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि स्वर्गाचं दुकान असतंच. तुम्ही बघा ना, मनोहर जोशींचा मी हे होतो, मीडिया ऍडवायझर होतो. 6 मुख्यमंत्र्यांचा होतो आतापर्यंतच्या मीडिया ऍडवायझर. तर मनोहर जोशींची ती किमया होती की शाखा बसली गावामध्ये की स्टेशनला एक शाखा आपली कोहिनूरची टाकायची. हे होतं. बाळासाहेब त्यांना नेहमी चिडवायचे. मी बाळासाहेबांकडे 7.5 वर्ष त्यांचं अग्रलेख लिहिण्याचं काम करत होतो मार्मिकचं, त्यामुळे मला सगळे हे माहिती आहे. तर त्याच्याकडे बसलो मी. तुम्हाला सांगायला लागला माझी 75 दुकान आहे, जिथे कोहिनूर तिथे मी आहे. त्याच्याकडे पाहिलं म्हणून ग्रेट ग्रेट, खरंच तुम्ही ग्रेट आहात. मला एक प्रश्न पडला, मोठ्या माणसाचा अपमान सुद्धा सन्मान वाटेल अशा रीतीने करायचा असतो, हे लक्षात ठेवा. नाही तर मोठा माणूस तुम्हाला झोडपून काढतो. मोठ्या माणसाचा अपमान करायला सोडायचा नाही, एवढ्या करता की त्याला कळलं पाहिजे की आपण काय आहोत हे याला कळलं.
नाही तर तो तुम्हाला तुच्छ समजायला लागतो. त्याला कळलं पाहिजे की हा मला ओळखू नये, हा मला जाणू नये, हा मला बरोबर अंतर्बाह्य यांनी माझं अनालिसिस केलेलं आहे, त्याचं सौजन्य आहे की तो प्रेमाने बोलतोय. त्याला मी म्हटलं की ठीक आहे 75 दुकान आहे, पण शेवटी तुम्ही दुकानदारच. काय 10 काय 50 काय 75 काय दुकानदार असं म्हटलं. त्याला ते इतकं जिव्हारी लागलं. कधी कधी सन्मानातून पण गोष्टी मिळतात, कधी अशा सूचक अपमानातून मिळतात. तो मला म्हणाला की तो क्या करना चाहिए, बहुत दुकान हो गए, अभी 100 हो जाएंगे, 1000 हो जाएंगे, कोई फर्क नहीं पड़ेगा. आप अभी मंदिर बनाओ और ऐसा मंदिर बनाओ दुनिया देखती है. फिर मणिभाई छेडा जो है वो राजयोगी मणिभाई छेडा होता. हे मीच नावं देतो सगळ्यांना. हे धर्मवीर माझ्या डोक्यातून सुचलेलं नाव आहे. ते कसं सुचलं की गाणी आज सांगण्यासारखी नाहीये, पण लोकांना आता जे योग्य तुम्हाला मोठ्या लोकांना नेत्यांना नावं दिसतात ना, तेही मी तुम्हाला सांगणार आहे की कसं तुम्ही पोचता लोकांपर्यंत. तर बहुसंख्य नावं मी दिलेली आहेत. हे कार्य सम्राट, अमुक सम्राट, तमुक सम्राट, ही बहुतेक नावं अनिल दत्ताच्या डोक्यातून निघालेली. तर तो म्हणे काय करू, हा राजयोगी आहे. मतलब मंदिर बनाओ. त्यामुळे कैसा मंदिर बनाओ. एकंदर विचार केला, याचं टर्नओव्हर किती आहे काय ते लक्षात घ्यायचं. बऱ्याच ज्योतिषांना मी मार्केटिंग शिकवतो. बरेच लोक मला ज्योतिषी समजतात कारण त्या स्वर्गाच्या ह्याच्यावर माझे फोटो असतात. पण मी ज्योतिषी वगैरे काही नाही. मी ज्योतिषांना विकायचं कसं हे शिकवतो. आता साधी गोष्ट सांगतो, उदाहरण लगेच इथे हे माझ्या हातात अंगठी आहे. हे कुणालाही विचारा तुम्ही समोर ताई ही कितीची आहे, त्या म्हणतील निदान अनिल सत्याच्या अंगावर इथे घातली म्हणजे 2-3 लाखाचे आहेत. 500 रुपयाचे पण नाही, ते काचा आहेत सगळ्या काचा आहेत. पण त्या माझ्या हातात लाखोच्या वाटतात ना बाबा, कारण माझं ब्रँडिंग जे आहे ते त्याला एसेट आहे. तसंच त्याला ज्यावेळेला मी सांगितलं की तू राजयोगी आहे, तो भारावून गेला. म्हणजे क्या करू, मंदिर बनावं म्हटलं. त्याचा टर्नओव्हर. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्याला भेटायला जाता ना त्याची आर्थिक स्थिती तुम्हाला आधी माहिती पाहिजे. नाही तो जो स्वतः भिकारडा आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही पैसे मागितले तुम्हाला मिळणार नाही. आणि शेवटी पैसे काउंट्स. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पैशाला फार महत्व असतं. सर्व गोष्टी एंडला पैशापाशीच येऊन थांबतात हे पैसे मिळवल्यावर कळतं. पैसे मिळवताना समाजसेवा, मी अमुक आहे, मला बाबा आमटी व्हायचंय वगैरे काही नाही. सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी पाहिलेले जेवढे मोठी लोक आहेत त्यांनी आधी आर्थिक गुंतवणूक करून ठेवलेली असते, मग ते बाबा बुवा वगैरे झालेले असतात. मी बाबा बुवांचा पण कन्सल्टंट आहे. मी कुणाचा कन्सल्टंट मी कधी कधी विचारतो अरे आपण करतोय काय, ठीक आहे पैशासाठी करतो वगैरे ठीक आहे, पण बाबा बुवाला पण आपण शिकवतो, ज्योतिषाला पण शिकवतो की ज्योतिष कसं विकायचं, खडे कसे विकायचे. तसंच तुम्ही स्वतःला विकायला शिका. असं म्हटलं तर लोकांना फार वाईट वाटतं, हो काय असं काय बोलतात. आणि खरंच आहे. तुम्ही काय करता, मार्केटिंग करता म्हणजे काय करता, वस्तू विकता ना, वास्तू विकता. स्वतःला विकायला शिका, स्वतःची किंमत वाढवा. आणि स्वतःची किंमत वाढवता वाढवता एक दिवस त्याला मूल्य प्राप्त होतं. मूल्य आणि किंमत याच्यात फरक आहे. त्या दिवशी तुम्हाला मूल्य प्राप्त होतं, त्या दिवशी मग समोरचा माणूस तुम्हाला किती हवे असं विचारतो. इतके देईन असं नाही सांगत. मी नाही कोणाशी बोलत असं, मी सांगतो हे माझं हे मिनिमम एवढं आहे, जमलं तर घ्यायचं नाही तर खाली उतरायचं. पण ही सांगण्याची ताकद तेव्हा येते ज्यावेळेला तुम्ही स्वतःचं मूल्य सिद्ध केलेलं असतं. हा सांगतो तर असा, तर तो म्हणाला काय करू, म्हटलं मंदिर बांध. यू बिलीव्ह मी, आत्ता या क्षणाला तुम्ही जर शहापूर आणि मुरबाड ना आपला त्याचा तो रोड आहे ना, तिथे जर गेला तर तिथे किनवली गाव आहे. किनवली गाव तुम्ही तिथे जाता, तिथे 250 एकर जागेने आम्ही घेतलीये आणि 1000 कोटीचं सुवर्ण मंदिर कुबेराचं आम्ही बांधतोय. फक्त मी त्याला एवढंच म्हणलं, जन्मभर राशील तो दुकानदार काय उपयोग आहे, राजयोगी बंद, मंदिर बांध. आणि मंदिर पण सोन्याचं बांधतोय. मुनीलाल छेडा आज सुवर्ण मंदिर 1000 कोटीचं बांधतोय. आम्ही 50 कोटीची तर टीव्हीवर जाहिरात केली, धन 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 की हो वर्षा अपार, कुबेर करेगा बेरा पार. 25 लाख फ्रेम्स वापरल्या कुबेराच्या. आणि हे किती मिनिटात घडलं, हे 5 मिनिटात घडलं. की तू दुकानदार रे, मोठा हो. एक लक्षात ठेवा, माणसाला कशाची लालच असते. मला हा देव कुबेर का घेतला मी, मला तो म्हणाला क्या मंदिर बनाएंगे, म्हणलं कुबेर का मंदिर बना. क्यों, म्हणलं आदमी के मन में सबसे बड़ी लालसा श्रीमंत होने की होती, उसको धनवान होना है और धन का कुबेर. तो जिसके जिसके मन में ये भावना होगी कि मुझे अमीर बनना है, वो कुबेर के पास आएगा. और कुबेर के पास जाने का माध्यम मार्ग हम रहेंगे.
आज बघा 1000 कोटीचं मंदिर गंमत आहे का? उभं आता जाऊन बघू शकता. आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणखीन आता 6-8 महिन्यामध्ये त्याच्यावर सोन्याची पत्रे पडतील. मला त्यांनी सांगितलं 7 टन सोनं आपण वापरतोय. 7 टन हे एकदम गप्पा. मला कधी कधी चमत्कार वाटतात. हे काय काय झालं असं मंदिर उभं राहत. पण तुम्ही देखील हे करू शकता. हे तुम्ही देखील करू शकता. मी जसं सांगितलं की शरद पवार तिथे आले होते बाबा आमट्यांकडे आणि ते मला म्हणाले की अरे तू खूप छान लिहितोस, मी वाचलंय तुझं. म्हटलं सर काय लिहून काय उपयोग. मला म्हणून महाराष्ट्र बघायचा आहे. पण तू पण फिरतोस ना. हो म्हणलं मी एसटी फिरतो. मला शरद पवारांचा महाराष्ट्र बघायचा. या एका वाक्यावर शरद पवार माझ्याकडे बघत राहिले. ते शरद पवारांचा महाराष्ट्र तुला बघायचा आहे. हो म्हणलं मी बघितलंय. तुम्ही हेलिकॉप्टर मधून सगळ्या महाराष्ट्रात फिरता, कार्यकर्ते येतात, ते तुमच्याशी बोलतात, ते करतात. तर म्हटलं मला तुम्ही दत्तक घ्या ना. हसले. ते म्हणाले मी तुझं खूप वाचलं आहे, काय करशील तू माझ्यासाठी. एक लक्षात, तुम्हाला त्यांनी तुमच्यासाठी काय करायचं हा नंतरचा विषय, तुम्ही त्याच्यासाठी काय करणार हा पहिला विषय. प्रत्येकाच्या मनात मी काय याला जवळ करायचं नाही. काय 1000 पोर आहेत ना, मी याला काय करू. त्याचं आधुनिक पाटील. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला कसं होतं की शरद पवारांच्या ज्या काळात मी त्यांच्याबरोबर जवळ 3.5 वर्ष तर रात्रंदिवस राहिलोय, त्यावेळेला हे नव्हतं ना, इंटरनेट नव्हतं, काहीच नव्हतं. मी त्याला सांगितलं की तुमचं भाषण झालं की तुमच्या बातम्या तयार करीन आणि तिथे पब्लिसिटी ऑफिसर असायचे त्याला देईन. चांगली आयडिया. म्हणजे दुसरी गोष्ट, मराठीत इतकी चांगली पुस्तकं येतात, तुम्हाला वाचायला वेळ नाही. मी तुमच्याकरता पुस्तकं वाचेन, त्याचा सारांश सांगेन, तुम्ही पुस्तकावर बोला. आज मराठीमध्ये साहित्यिक सुसंस्कृत यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्या संताला काय म्हणतात लोक, अरे त्यांना साहित्य आणि संस्कृतीची आवड आहे. तुम्हाला वाचायला वेळ नाही, मला वाचायला वेळ आहे. मी तुमच्याकरता पुस्तक वाचतो, तुम्हाला लिहून देतो आणि प्रस्तावनेच्या आधारे पूर्ण पुस्तकावर असं बोलता येईल हे दाखवतो. एवढे ते खुश झाले. ते म्हणा ठीक आहे ये माझ्याबरोबर. बिलीव्ह मी, आता जितेंद्र खूप लहान आहे, पण त्या काळातले जे लोक आहेत, जे सिनियर आहेत 60च्या 70च्या, ते सांगतील की आम्ही अनिल सत्तेला आतापर्यंत 6 चीफ मिनिस्टरच्या हेलिकॉप्टर मधूनच उतरताना पाहिलं. याचं कारण त्या प्रत्येकाला काहीतरी हवं होतं आणि ते मी देऊ शकत होतो. पण मला खात्री होती की हे मी देऊ शकेन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही हा प्रयोग करून पोहू शकता, मोठे होऊ शकता. मला काय व्हायचं होतं, मला कळलं होतं. मला एका उद्योगपतीने चांगली पदवी दिली होती. ते म्हणाले तू उद्योग आहे काय, शब्दश्री आहे. म्हणजे काय, तर शब्दातून श्री कमावतो म्हणजे पैसा कमावतोस. मी मराठीतले सगळे शब्दकोश पाठ केलेले, समानार्थी शब्दकोश पाठ केलेले आहेत, विरुद्धार्थी शब्दकोश पाठ केलेले आहेत. ज्या वयामध्ये हे सगळं करायचं असतं, ज्या वयात आता तुम्ही आहात, त्या वयात मी ही मेहनत घेतलेली. कोश पाठ करणं, शब्दकोश पाठ करणं, समानार्थी. त्यामुळे माझं शब्दप्रभुत्व वाढलं. त्यामुळे लोकांशी बोलताना, त्यांना लिहून देताना मी, यू विल नॉट बिलीव्ह, पोस्ट रायटिंग हा विषय आहे. मी अनेक मुलांना सांगतो, आता तुमच्या वयातल्या मुलांना करता येण्यासारखे किती उद्योग आहेत, कितीतरी. लोकांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे जर तुम्ही अभ्यास केलेला असेल, मी पोस्ट रायटिंगवर जेवढे पैसे मिळाले, अनेकांना असं वाटतं एवढे पैसे कुठून मिळाले. तुम्ही एखाद्या उद्योगपतीकडे गेलात आणि त्याला जर असं सांगितलं की तुझं चारित्र्याबद्दल कधी बोलायचं नाही, चरित्र हे एका ग्रंथाचा विषय आहे माझ्यावर. अरे म्हणजे काय, तुम्ही आत्मवृत्त किंवा चरित्र लिहिताय तुमच्यावर, कसं काय लिहिलं तुम्ही सांगा बरं. त्याचे फॉर्म्युले आता माझ्या डोक्यात इतके फिट आहे. लहानपणी गरीब होता का श्रीमंत होता, सोन्याचा चमचा घेऊन आला का गरिबीमध्ये आला, पुढे घरच्यांनी मदत केली, बाहेरच्यांनी केली, त्यांच्यापैकी कोणी कोणी केली. हा फॉर्म्युला इतका आहे की माझ्याकडे एक असं चरित्र पुस्तक तयार आहे की नाव बदललं तर मी 10 लोकांचं म्हणून छापू शकतो. आणि असं छापतात लोक, असं छापतात या प्रकारे. पण तुम्ही त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजे. त्यातली ही एक मेहनत आहे. मला सांगितलं तर आश्चर्य आता या पार्श्वभूमीवर वाटतं का म्हणे. पण एक सांगतो तुम्हाला की आता मी ज्या ज्या उद्योगपतींना भेटतो त्यांची तक्रार काय माहिती, ते म्हणतात चांगली माणसं मिळतात कामाला. कुठल्याही उद्योगपती, अरे पीए, चांगला पीए नाही मिळत. तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक जण तुमच्यापैकी युट्यूबवर होऊ शकतो, रील करू शकतो. काहीच करायचं नाहीये. तुमच्या जे मनात आहे आणि जे लोकांच्या मनात आहे त्याची सांगड घालायची तुम्ही लोकप्रिय होता. भाऊ तोरसेकर माझा मित्र आहे, त्याला महिन्याला 8 ते 10 लाख रुपये युट्यूब मधून मिळतात, फक्त युट्यूब मधून.
प्रभाकर सूर्यवंशी, किती सुशील कुलकर्णी, सगळे 5-10 लाखाच्या आसपास त्यांना दरमहा मिळतात. आणि काय करतात, जे तुमच्या मनात आहे ते त्यांच्या ओठात फक्त प्रगट करतात. इतकं सोपं आहे. रील्स, बिलीव्ह मी, हे करावं लागतं. एक दिवस एक कंपनी माझ्याकडे आली. ते म्हणाले आम्हाला आतापर्यंत बऱ्याच कंपन्यांना आम्ही अप्रोच जाऊ, आमच्या कंपनीचं कॅम्पेन करायचं आहे, तर तुम्ही मॉडेल म्हणून काम कराल का? म्हणजे करीन ना. तेवढे 75 वाक्य आहेत. किती महिने लागतील? महिने एवढा द्या. मी म्हटलं मॅगी नूडल आहे, 2 मिनिटात तयार असतो. तो म्हणजे काय कराल? मी म्हटलं सकाळी 8 वाजता शूटिंग सुरू करू, रात्री 12 पर्यंत संपवू. म्हणजे किती होतील? मी म्हटलं 75 वाक्य तयार आहेत ना? हो म्हणाले. यू बिलीव्ह मी 75 वेळा कपडे बदलले, 75 वेळा कुंकू बदललं. हा दररोज वेगळं असतं सगळं. 75 वेळा दागिने बदलले आणि रात्री 12 पर्यंत 75 फिल्म्स ऍडचे त्याला तयार करून दिले 30 सेकंदाचे. सहज शक्य आहे. मला माहिती आहे की मला करायचं आहे, तर मी करणार. तुम्ही पण करू शकता. साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला आता अशा छोट्या गमतीने माणसं उपकृत होतात बघा. की माझ्याकडे बिग बॉस मध्ये तुम्ही पाहिलं असेल ना, तुमची पिढी बिग बॉस वाली आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की अनिल सत्तेकडे जवळजवळ 3,500-4 हजार कपडे आहेत. त्यानंतर असे 200 बूट, जॅकेट वगैरे असं सगळं आहे. ते खरं आहे. मध्ये तरी मला असं वाटलं की हे सगळे कपाटामध्ये सरतायत, काय करायचं याचं? आपण आता याच्यातून आपलं ब्रँडिंग मोठं करूया. तर मी माझ्या फेसबुकवर टाकलं की ज्यांचा 42 साईज आहे कपड्याचा, त्या लोकांनी मला कोणत्या प्रकारचे साधारण कपडे त्यांना आवडतात ते जर मला कळवलं तर माझ्या खर्चाने मी त्यांना पाठवेन. मी 2,000 लोकांना माझे कपडे पाठवले जे असेच पडले होते. 3,500 किती वापरणार, किती दिवस? अरे रिपीट व्हायला 3-3, 4-4 वर्ष लागतात कपडे. पाठवले. पण त्याच्यामध्ये ती काय केली माहितीये? त्याच्यावर असं लिहिलं की आपल्याला सुखी माणसाचा सदरा पाठवित आहे, स्वीकार करावा. फिनिश. ज्याला ज्याला मी पाठवला त्याच्यासाठी ते कापड राहिलंच नाही. त्याच्यासाठी तो सुखी माणसाचा सदरा झाला. याचं कारण अनिल थत्ते हे जे ब्रँडिंग आहे ते सुखाचं आहे, ऐश्वर्याचं आहे, एक अमर्याद अशा बिनधास्तपणाचं आहे. त्याला तो सुखी माणसाचा सदरा म्हणून त्यांनी तो वापरला पण नाही, तो ठेवून लोकांना दाखवला. माझं ब्रँडिंग आपोआप घरात झालं. 1,500 लोकांना फक्त त्याच्यावर एवढीच सुखी माणसाचा सदरा पाठविते, स्वीकार करावा. दिस इज द वे. तुम्ही करू शकता. हे माझ्या ओळखीत येणाऱ्या मुलांना मी सांगतो की तुझ्यामध्ये ते कस्तुरी मृगाची गोष्ट आपण नेहमी सांगतो का नाही, की ते कस्तुरी मृग सुगंध कुठे सुगंध कुठे करत फिरत असतं. तो तुमच्याचमध्ये, तुमच्यात कोणता एक असा गुण आहे जो इतरांमध्ये नाही, किंवा इतरांमध्ये असला तरी तुमच्यामध्ये तो विशेषत्वानी आहे. याची जाणीव ज्या दिवशी तुम्ही करून घ्याल स्वतःला, त्या दिवशी तुम्ही मोठे होणार. माझ्याकडे कितीतरी माझ्याकडे आलेले जी माणसं पीए म्हणून आली, पिऊन म्हणून आली, सगळी या मंडळींच्या ओळखीची आहेत. माझ्याकडे पिऊन म्हणून आलेला मुलगा आज ठाण्यामधला साधारण 600-200 कोटीचं बिल्डर आहे. कारण तो माझ्याकडून काही नाही शिकला, बोल बच्चनगिरी शिकला. आज हे जग आहे ना, हे अमिताभ बच्चनचं नाही, हे बोल बच्चनचं. अमिताभ बच्चन जुना झाला, आता तुम्ही बोल बच्चन आहात का? म्हणतात ना की बोलणाऱ्याचं कोळसा सुद्धा विकला जातो आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. हे आजच्या युगाचा धर्म आहे. हा आजच्या युगाचा धर्म आहे. बोलायला शिका, प्रगट व्हायला शिका, स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य निर्माण करायला शिका. आणि किती वाजले? 5 मिनिटं ना झालं. मला बहुतेक एवढं सांगायचं होतं, एवढं महत्वाचं सांगून झालं. त्या पहिली गोष्ट, मी मोठा आहेच. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय हे सांगण्याचा अधिकार मला आहेच, कारण मी हे सिद्ध केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि खरोखरच सांगतो की मला अरे तुम्ही 75 वर्षाची वाटत नाही. काय वाटेल? माझं मन 25 वर्षाचं आहे, माझी एकंदर प्रकृती 50 वर्षाच्या माणसाची आहे आणि परिपक्वता 75 वर्षाच्या माणसाची आहे. त्यामुळे या सगळ्याचा अनुभव मी तुम्हाला दिला. धन्यवाद. फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.